अविनाश दादांना म्हणतात ठाणे जिल्ह्याचा ढाण्या वाघ, अविनाश दादांना म्हणतात ठाणे जिल्ह्याचा ढाण्या वाघ। आला रे आला रे आला रे आला मनसेचा ढाण्या वाघ। गिरावहिंद शहरामध्ये मनसे वाढत आहे, नवीन शाखा ओपन होते, त्याबद्दल आपण काय सांगता? मला असं वाटतं, मी अनेक वेळा बोललेलो आहे की मागच्या काही वर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेना या भागात उत्तमरित्या वाटते। संदीप च्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक चांगलं काम या भागात करते आणि येणाऱ्या विधानसभेला याचा रिझल्ट तुम्हाला सगळ्यांना दिसेल। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही विधानसभा ताकदीने लढेल आणि संदीप राणे ही विधानसभा लढतील। माझं मी पुन्हा सांगतो की भारतीय जनता पक्षाला याचा आनंद झालेला कुठे दिसत नाहीये आणि भारतीय जनता पक्षाकडूनच अपेक्षित होतं की उत्साह साजरा होईल, कारण आदरणीय प्रधानमंत्रींनी याची घोषणा केली होती आणि आम्ही एक मराठी म्हणून आम्ही आदरणीय प्रधानमंत्रींचं मनापासून धन्यवाद मानतो। परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा त्यांच्या नेत्यांमधनं जी ऊर्जा उत्साह दिसायला हवा होता ती दिसत नाही। मीरा भाईंदर प्रभाग क्रमांक 4 मध्ये या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे। मी त्याला शाखा पण म्हणणार आणि त्या न्याय मंदिर पण म्हणणार। आता तुम्ही बघत असाल महाराष्ट्र मनसेनेकडे अनेक विषय येतात, महिला असो पुरुष असो, रिक्षा चालक असतील, फेरीवाले असतील, असे अनेक समस्या येतात। त्या ठिकाणी चंद्रशेखर आमचे आहेत सचिव, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सुफियान अन्सारी यांच्याकडून आज या कार्याचं अनावरण झालेलं आहे। त्यांना मनापासून धन्यवाद मानतो आणि येणाऱ्या जे पीडित या ठिकाणी येतील कार्यालयामध्ये ते समाधान होऊन बाहेर जातील हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। आणि येणाऱ्या काळामध्ये बघा तुम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र मनसेनेकडे प्रवेश होणार आहेत। त्याचबरोबर अविनाश जाधव साहेबांचं ज्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत मीरा भाईंदरमध्ये, या ठिकाणी अविनाश जाधव साहेबांच्या माध्यमातून आम्ही अनेक मीरा भाईंदर महानगरचे प्रस्ताव असतील, नागरिकांची जी अडचणी असतील ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न करू आणि मीरा भाईंदरमध्ये येणाऱ्या काळामध्ये बघत असाल महाराष्ट्र मनसेनेकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे। मीरा भाईंदर मनसे महिला शहराध्यक्ष, आज ह्या माझ्या तरुण मुलांनी नवघरला इथे शाखा ओपन केलेली आहे मनसेची। अविनाश दादाने सांगितलंय ही शाखा या इथल्या परिसरातील लोकांसाठी बलाढ्य असं श्रद्धास्थान असलं पाहिजे। सन्माननीय राजसाहेबांचं जे विजन आहे ते विजन इथल्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवण्याचं काम करा, जेणेकरून आपल्या शाखेमध्ये मंदिर समजून लोक येतील, त्यांच्या कंप्लेंट्स घेऊन येतील, त्यांच्या गाराणी सांगतील आणि इथल्या लोकांसाठी तुम्ही काम करा। मैंने पदवी ली है, राज साहब के मार्गदर्शन पे चलता हूँ और उनका आदर करता हूँ। आज अविनाश जाधव साहब, हमारे जिलाध्यक्ष साहब संदीप राणे साहब, सेनाध्यक्ष साहब के हाथों से उद्घाटन हुआ हमारा शाखे का, और हमारी टीम शाखा जो योगेश, मोनू खान, हमारे सैनिक मनसे, हम सारे लोग मिल के ये शाखा चलाएंगे, आगे मेहनत करेंगे। और हमारी ताई सपोर्ट है, महिला जितनी हमारी बहनें हैं वो लोग का सपोर्ट और हमारे जितने सैनिक कार्यकर्ता हैं उनके सपोर्ट से ये आगे काम करेंगे और मेहनत करते रहेंगे, राज साहब के बताए हुए रास्ते पे चलेंगे। जय महाराष्ट्र। मैं महाराष्ट्र नवनिर्माण सेना का मीरा भाईंदर सह सचिव और माथाड़ी कामगार का महाराष्ट्र उपाध्यक्ष राज्य है। तो ये जो है नवगर रोड सिद्धिविनायक गली, ये अपना मनसे महाराष्ट्र सेना का राजगढ़ है। यहाँ से मनसे की अपनी पहली भी सीट निकली थी, आगे भी अपन नगर सेवक की सीट यहाँ से निकालने की पूरी कोशिश करेंगे। और ये अपना शाखा अध्यक्ष आज कार्यालय ओपनिंग हुआ है और इनको मार्गदर्शन ताई का भी है, संदीप साहब का भी है और अविनाश जाधव साहब का भी। हम लोग फुल कोशिश करेंगे इनके ऊपर मार्गदर्शन करने, ये एरिया में कोई महिला के साथ कोई अत्याचार ना हो और कोई गलत आदमी इधर आवे ना है, बस वो सुरक्षा करेंगे इधर।